मी आहे तनिष्का संदीप सावंत. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मंडळी, मी आता आहे मुंबई गोवा हायवेवरती आणि ही आहे कणकवलीतील गड नदी. तर आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे गणपती शाळा हळवद येथील. येथे आपल्याला अनेक प्रकारचे गणपती बघायला मिळणार आहेत. तर चला आपण वळूया हळवद येथे. कणकवलीतून हळवदला जाताना आपल्याला लागतो तो म्हणजे रेल्वेचा फाटक. आणि आमच्यासोबतही असंच काहीसं झालं. आम्ही जाता जाता आम्हाला रेल्वेचा फाटक पडला. आम्ही सगळे तिकडे रेल्वे येण्याची वाट बघत होतो. बहुतेक मुंबईकर कोकणात इलेले दिसतात. ट्रेनला बाय बाय म्हणून आम्ही फाटक उघडण्याची वाट बघत बसलो. दोन्ही बाजूला खूप गर्दी असणार गाड्यांची याची मला खात्री होती. फाटक उघडल्यावर मला दिसली ती म्हणजे तुमची आणि आमची सगळ्यांची लाडकी लाल परी. तर आता आपण हळवदमधील ब्राह्मणवाडीमध्ये जात आहोत. तिथे आपण मूर्तिकार शंकर राणे यांच्या गणपती शाळेला भेट देत आहोत. तर आता आपण शंकर राणे यांच्या घराकडे आलेलो आहोत, जिथे ते गणपती शाळा भरवतात. वा, काय सुंदर गणपती बाप्पाच्या मूर्त्या त्यांच्याकडे आहेत. ही आहे त्यांची चौथी पिढी. ह्याचं नाव आहे धनी शंकर राणे. हे आहेत मूर्तिकार शंकर राणे. यांच्या गावाचं नाव आहे हळवद आणि त्यामध्ये ब्राह्मणवाडीमध्ये हे राहत आहेत. त्यांच्या गणपती शाळेत 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यांच्या 4 पिढ्या हे काम करत आहेत. ह्यांच्याकडे शाडो मातीचे गणपती मिळतात. ह्यांचे गणपती साधारण 1 फूट ते 5 फुटापर्यंतचे असतात. गणपती बाप्पाच्या ऑर्डर ह्यांच्याकडे मालवण, कसाल व लांब लांबसून येतात. ह्यांच्या हाताखाली बरेच विद्यार्थी ही मूर्तिकला शिकले आहेत. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.